नमस्कार मंडळी, आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत. वांग्याची भाजी बनवताना हे साईडचे सगळे अशा प्रकारे काढून घ्यायचे. वांगा अशा आकारचे कापून घ्यायचे. असे कापल्यामुळे आतमध्ये खिडकी असलेला दिसतो. असे करून सगळे वांगे कापून घ्यायचे. वांगे काळा पडू नये म्हणून स्वच्छ पाण्यात मीठ घालून ठेवायचे. भाजीसाठी लागणारे 7-8 पाकळ्या लसूण सोलून घ्यायचं. आणि 1 मोठा टोमॅटो बारीक आकाराचे कापून घ्यायचे. नंतर हिरवी कोथिंबीर अगदी बारीक कापून घ्यायचे. तसेच गॅसवर कढई ठेवायचा. कढई गरम झाल्यानंतर शेंगा भाजून घ्यायचे. शेंगा भाजल्यानंतर शेंगा काढून घ्यायचं. त्यात बारीक चिरलेलं खोबरं, तेही लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या शेंगा, भाजलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर बारीक करून घ्यायचं. बारीक झालेलं मिश्रणामध्ये थोडे बाजूला अर्धा चमचा तिखट, थोडा मीठ. आता हे सगळे कापलेलं वांगं घ्यायचं. मिश्रणात मीठ तिखट मिसळून घ्यायचं. वांग्यामध्ये अशा प्रकारे मिश्रण भरून घ्यायचं. असे करून सगळे वांग्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं. एका कढईत 2 पळी तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकायचं. टोमॅटो टाकायचं. आता हे परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर यात तेलामध्ये भरून घेतलेलं वांगं टाकायचं. आता वांगे 2 मिनिटं तेलात परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये 2 चमचे घरचं तिखट,
1 चमचा गरम मसाला, घालून परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये उरलेलं मिश्रण घालून मिक्स करून घ्यायचे. आता भाजी शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ घालून भाजी शिजण्यासाठी ताट झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी. बघा आता गरमागरम वांग्याची भाजी तयार.